नाही परवा नाही, परवा दिवशी आपण व्हिडिओ काढल्यानंतर परवाचा पण अर्ज आहे आपल्याकडं. अजून होतं नाही दिला नाही अजून द्यायचं. साहेब ते दाखवा त्यांना, फोटोची अवस्था दाखवा आधी, फोटो दाखवा साहेब. आपशिंगे या ठिकाणी कसा घालतो आधी ही अवस्था होती आपण. आपशिंगे गावाचा पूल तयार झाला आहे, त्या साखव पूल निकृष्ट काम आहे. सेक्शन जास्त प्रसार झाला होता. हे बघा साहेब, ही अवस्था आहे, ही पहिली अवस्था होती. हे सगळं खाली पडलं आहे, हाताने ढकलते त्या चित्रात, हाताने ढकललं आहे आणि आज ही अवस्था केली साहेब. एवढं निकृष्ट दर्जाचं त्या पुलाचं काम आहे. काल आणि परवा त्यांनी तेलाचे डबा आणले ते त्यात सिमेंट ओतले, नुसते सळे असल्या नावाला लावलेत. हो साहेब, आणि आश्चर्य म्हणजे हे एवढी मोठी घटना आहे, यावरून त्या पुलाचा क्वालिटीचा अंदाज येतो साहेब. बघा हे पडलं आहे, 4 महिने झाले आता त्याला उद्घाटन होणे, काही हे पण आहे, कधी झालं काय झालं सगळं. बरं बघा ना सगळं ते बोर्ड आहे त्याचा. त्यांना आधीचा व्हिडिओ जाऊया ना आत्ताचा पण जाऊया. दाखवतो साहेबांना माहिती नाही. साहेब काय आहे, एवढं निकृष्ट दर्जाचं काम करायची ती हिंमतच झाली कशी. हे सरकार एवढं चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि अशा प्रकारचा धंदा, आणि लगेच त्याने दुरुस्त केलं दुसऱ्या दिवशी का? 2 दिवस का? बरं माहीत पडलं नसेल का, मग त्याला शो कॉज झाला पाहिजे, त्याला नोटीस झाला पाहिजे. हां इथे इथे काय गुणवत्ता काय आपण तपासतो का नाही, त्याची बिलं कशी काढतो, कसं काढतो. काय थोडी तरी आपण ह्या विषयात साहेब शरम बाळगली पाहिजे. म्हणजे एवढं निकृष्ट दर्जाचं काम साहेब असू शकतं का? हाताने ढकललं तर पडते. काय तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो साहेब. साहेब सरकार एवढं पारदर्शकता आहे सरकारची, सरकार एवढं चांगलं आहे. म्हणजे आत्ताचं नाही आहे काम हे, आत्ताचं म्हणजे 4 महिन्यापूर्वीचं आहे. बोर्डवर आहे की तारीख आहे बोर्डवरती. मग साहेब तरी पण त्याची गुणवत्ता काहीतरी पाहिजे. 4 महिने तरी ही अवस्था होत असेल. मग काल का काम केलं त्यांनी, आत्ताचं काम नाही तर? काल डबे लावून हे त्याचं हेच आहे का आपल्याकडे? गुगल टॅगचे फोटो आहेत, सगळं रितसर आहेत, विथ डेट आहेत. हे बघा तुम्हाला त्यासाठी आम्ही अर्ज द्यायला देणारच आहे, पण आता ह्या पुलाची परिस्थिती गावातल्या लोकांनी बघावी आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं. बांधकाम वगैरे आता पुलापाशी आपण येते, हे पूल आहे बघा, त्या पुलाची अवस्था इथं काय झाल्या बघा, ही अशी अवस्था आहे पुलाची. काय करतोय काय साहेब आपण, लक्ष पाहिजे ना. काय साहेब अवस्था, म्हणजे एवढं मोठं कंत्राटदार मोठा का नागरिक मोठा, काय मला घरीच कळत नाही. हे सरकार कंत्राटदार हाताने ढकललं पडते. आणि आता नागरिकच मोठा तसा विषय नाही सर, असं नाही, नाही. साहेब बघा हे काय का. बरं आपले काही इंजिनियर असतात, क्वालिटी चेकिंग ऑफिसर असतात, असं करतात का साहेब? हे आज सकाळचं तुम्हाला दाखवतो. त्याचं बिल कसं निघालं असेल, त्याचे काही क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट आहे आज आपण बघा. तालुक्यातील आपलं गाव इथे आलेलं आहे. त्याच ठिकाणी इथे साखव बंधाऱ्याचं काम झालेलं आहे. 9 तारखेला आम्ही ग्रामस्थांनी व्यवस्थित आहे का? 5 मिनिटं जाऊ द्या गेली तर. व्हिडिओमध्ये आम्ही इथली परिस्थिती दाखवली होती की इथे काय चाललंय. साहेब, तुम्ही बघा. 19 लाखाचं काम आहे, estimate आहे. आणि हे कोण आहे 19 लाखाच्या पुलाची 9 तारखेला आम्ही काढल्यानंतर आज 13 दिवस आहे. 13 ऑगस्टला आज काय परिस्थिती आहे आपण बघूया. काल काम चालू झालेलं आहे, काल ते 1-2 दिवसात हे काम चालू झालं, ताजं काम दिसतंय काय. आणि हे पत्र्याचं काम असतं का, काम केलं जातं, एस्टिमेट असं असतं का. आणि हे अलीकडे बघितलं नाही का, हे पत्र्यात आहे ते, आणि त्याच्या आधीचा हा डोका आहे बघा. आम्ही ज्यावेळी नव्हतं त्यावेळेस आहे असे सगळे डोके होते. हे काढून टाकल्यानंतर ह्या 2 दिवसात डबा लावून हे काम केलेलं आहे. हे डबा सगळं दिसते, कंपनी दिसते जमिनीची, त्याच्यावरती हे दिसते, सगळे डबे दिसते. राजकारण डबा आहे, जमिनीचा डबा आहे. म्हणजे माझे बांधकाम वगैरे विनंती आहे अधिकाऱ्यांना की तुम्ही इथं बांधकामाचं बिल काढल्यानंतर इथं आलाच नाही. आम्ही व्हिडिओ काढल्यानंतर जागा झालाय, म्हणजे बांधकाम व्हायच्या आधी बिल देणार नाही. आणि ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ही आपली गावात 19 लाखाची पलटी अवस्था आहे. म्हणजे परवा ग्रामस्थांनी विषय काढले की आज ते लगेच काम केलं जातं. म्हणजे तुम्ही हे बघितलं की नाही, बिल काढताना इथं अधिकारी विधी दिली की नाही, गावातल्या जी पदाधिकारी आहेत, सरपंच असलं, ग्रामस्थ सदस्य, यांनी इकडे लक्ष कधी घेणार काय. ही मुद्दा चुकी आहे, चांगलं आहे. आता त्याच्यानंतर चांगलं आहे. काय करायचं साहेब सांगा. हां बघा आता ह्यामध्ये नाही क्लिअर कट दिसतंय. कार्यारंभ आदेशाचा दिनांक 3/1/26, कामाचा कालावधी 6 महिने, काम पूर्ण होण्याचा दिनांक 27/4/26ला काम झालं आहे. असं साहेब आपण 8व्या महिन्यात आहोत. 5, 6, 7 साहेब 3.5 महिन्याचं काम आहे साहेब. आणि 120 महिन्याची त्याला हे
काय विषय काय सांगतो मी आता तुम्हाला. मी जस्ट आलो म्हणजे अजून 15 दिवस पण झाले. असू द्या साहेब, तुम्ही कसं आहे, माहिती घेतो मी. नाही साहेब, अधिकारी त्यांच्या देखरेखीखाली झाले का? अधिकारी साहेबांचं बदलला झाले? त्यांच्यावरती मग तुम्ही काय व्हिजिट दिली नाही आपशिंगावला? 39 लाखाच्या कामावर व्हिजिट द्यायची असते का नसते? नाही, कमिशन असेल ना त्यांना, कशाला भेट देताय? बोला ना तुम्ही, कमिशन असेल ना त्यांना. साहेबांना सांगा ना काय परिस्थिती आहे आम्ही ती. जातो निघून, तुमचं असेल ना साहेब हो, असं. तसं सांगा बरोबर आहे ना. तुम्ही त्या पुलाकडे काय आला तुमचं का? काम आहे तुमचं? पुलाची परिस्थिती अशी होती का नव्हती? तुमचं काम आहे ना ते चेक करणं, का नाही चेक केलं तुम्ही? काल डबेन बिबे कसे लावायचे चाललेत? चला आता तुम्ही सगळे साहेब चला, तुम्ही- जागा स्पॉटवर जाऊया आपण. छातीवरती हात ठेवून म्हणताय का मी 1 रुपयाचं कमिशन खाल्लं नाही? त्याची हिंमत कशी होते त्या कॉन्ट्रॅक्टरची अशी काम? साहेब तो काळ्या हातात गेला पाहिजे, आम्ही हे सहन करणार नाही. किती आवाज उठवायचा साहेब आम्ही? रात्रीची कामं चालू करते ती डबा आणि ही, त्यांना कोण सपोर्ट करतंय? मग हे काम बिल निघायच्या आधी झालं पाहिजे ना तुमचं एस्टिमेट प्रमाणे. काय चेक केलं नाही का साहेब तिथे जाऊन? ह्यांनी बघितलं आपल्या नाही अधिकारी तिथं. त्यासाठी एवढे गलेलट्ट पगार घेतात, लाखो रुपये पगार कशाला देतात साहेब? आम्हाला मान्य आहे तुम्ही 15 दिवस झालेला, पण हे होते का नाही इथं? तुम्ही सांगू शकत नाही का ना? नाही साहेब, आता असं तर तुम्ही सांगणार चला नाही. आता. मी स्वतः ॲडव्होकेट आहे, मी नव्हतो 15 दिवसापूर्वी आलो, हे सबब ह्या सरकारच्या काळात तरी चालणार नाही. नाही बरोबर आहे ते. आणि असं कारण तुम्ही देऊ शकत देऊ नाही साहेब शकत. कायदेशीर. नेमान तुम्ही जर सक्षम अधिकारी आहेत, ह्यांना सगळ्यांना शोकॉज काढा, त्याला काळ्या यादीत घाला आणि असं का जरी इन्क्वायरी लावा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. 15 दिवस झाले तर तुम्ही शॉर्ट पिरियड ठीक आहे, पण ह्याच्यावर तुम्ही कारवाई करा. कशी हिंमत होते? आणि कोण असेल साहेब, कोणा दबाला घाबरू नका. आमदार असलं, खासदार कोणी वापायचं नाही आहे. हे सरकार देवाभाऊचं आहे, मोदी गव्हर्नमेंट आमचं आहे. अजिबात कोणाच्या भीतीला घाबरायचं नाही. कोणाला फोन आला तर आम्हाला सांगा. नाही इथं होतं साहेब या ऑफिसमध्ये, तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला सांगतोय. जे खरं आहे ते खरं आहे. नाहीतर ह्याचा फोन आला, त्याचा फोन आला, अजिबात घाबरायची गरज नाही साहेब. बरं सर, गुगल लोकेशनला आम्ही परिस्थिती मांडतोय तुमच्यासमोर, तुमचे अधिकारी तुमच्या समोर आहेत, त्यांना विचार ना व्हिजिटला गेलाय का नाही या कामावरती? साहेब टक्केवारीचा विषय आहे, कोणी विजिटला गेलो नाही असेल. आणि निदान या सरकारच्या काळात टक्केवारी आम्ही चालून देणार नाही. साहेब याचं बिल निघालंय का? साहेब याचं बिल निघालंय? निघालंय का बिल? अर्ध तर कशाला काढ? अर्ध म्हणजे काय, अर्ध पूल असतात निघाले का? हा सुरुवातीला जेवढं झालं होतं ना तेवढं मिळालं. अहो मग सुरुवातीला काय आम्हाला काम एस्टिमेट तरी द्यायचं ते केलं? आत्ता साहेबांच्या समोर, आणि चला तुम्ही आमच्यावर चालू यांच्यावर आता. समोरासमोर बघू काय झाले. साहेब तुम्ही चला 15 दिवसात कळू द्या कडेगाव तालुका काय आहे तुम्हाला, कशी काम करते तुमची यंत्रणा. बांधकाम विभाग किती गांभीर आहे सर, हाताने ढकाललं राव. व्हिडिओमध्ये सर बघितलं तुम्ही, हाताने ढकालले असं. आणि आता बरं ते ढकाले राहिलं बाजूला, पुन्हा ते काढून ते डबल लावायचे चालले. ते कसली गंभीर अवस्था आहे हो साहेब. हे तुम्ही बघितलं होतं का? हे आधीचं आणि आत्ताचं डबल लावून इस्टिमेट असं आहे का? इस्टिमेट असं आहे का साहेब? हो साहेब, आपलं आडनाव काय? जगताप साहेब, असं आहे का इस्टिमेट? तुम्ही बोला ना साहेब, असं काय बाबा, हे आमचं चूक आहे म्हणा. तिथं तोंड बंद आहे हो, टक्केवारी खाल्ली त्यांनी, कशाला बोलतील ते? नाही मला माहित नाही. हा. हो साहेब याला कशाला बोललो तुम्ही? हे माहित ना अधिकाऱ्यांना, कशा अधिकाऱ्यांना माहित नाही. विषय नसेल ते. मग कसा विषय आहे सांगा तुम्ही. आता चला आमच्यावर, इथं तारीख बघा ना. ऐका की, मी काय म्हणतो माहिती आहे का, बिन माहितीचं त्यांचं- काय बरं. बरं काय केलं तिथं जाऊन सांगा तुम्ही. बरं ठीक आहे, तिथं काय हे असं काम केलं बघितलं तुम्ही? इस्टिमेट दाखवा आम्हाला जरा. हे असं काम केलं बघितलं, ठीक आहे. तुम्ही तिथं गेलं, काय इन्स्पेक्ट केलं सांगा, चला आणि दाखवा काय केलं तुम्ही. सांगा, कुठल्या तारखेला व्हिजिट झाली आणि काय झालं, गुणवत्ता सांगा त्याची काय होती. सांगा साहेबांच्या समोर, ह्या तारखेला मी गेलो, बिल कुठल्या तारखेला निघाले ते बी सांगा, आणि तुम्ही कुठल्या तारखेला सांगा चला, visit ऐका, केलं ते बी सांगा. हा ना ऐकलं सगळं रेकॉर्ड. हा ना सगळे. ते जुन्या रेकॉर्ड सांगा. 39 लाख शासनाचं तुमचं आमच्या खिशातलं आहे ते. साहेब एवढे हा आम्ही मान्य करू की बाबा 1-2 लाख तुम्ही खाऊ शकता. किती राव, किती येईल? हा? काय पाकच ती बुद्ध्याचं कट अहो, हाणायचं. किती मोठा तरी घाण ठेवू नका साहेब. हा मला काहीतरी वाटू द्याल. 3 पाईप आहे त्याचं इस्टिमेट दाखवा ना साहेबांना, कळू द्या एकदाशी. दाखवतो. इस्टिमेट दाखवा, तुम्ही कधी व्हिजिट केले ते दाखवा. आणि बिल किती निघाले दाखवा, आणि विजिटच्या तारखा दाखवा. आता तिथं एमपी त्याची डिव्हिजन आहे. आता माझ्याकडे एमपी नाही, एस्टिमेट तुम्हाला आता दाखवतो. ते एक पुलाचं फक्त तेवढ्या एका सीडीवरचं काम नाहीये, 3 सीडीवर काही. अहो 10 शिड्या असू द्या. 10 शिड्या असू दे. असं काम 10 झालं ठिकाणी सांगा. असं आहे. तुम्ही आम्हाला सांगता 3 शिड्या 4 शिड्या. तिन्ही पण असं हा? काय तिथं पण तिथं आहे का मी येडोय का मी? पुढचं बोललं काय हे सांगा आम्हाला. सांगा तुम्ही विजिट कधी दिली, तारीख सांगा साहेबांना. साहेब तुम्ही विचारा. आणि जर काय चुकीचं निघालं तर साहेब खैर नाही तुमची सांगतोय. नाही आज आम्ही इथनं असं चालून जातच देणार नाही. नाही. तुम्ही कधी गेला होता, काय इन्स्पेक्ट केलं दाखवा ना.
काय चालतं कंत्राटदार तुमचं आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही असं करू नका ना. शासनाचा पगार घेता, थोडी तरी लाज ठेवा. कसं वागता असो, पगार तर कसा का शासनाचा. दुकानदारी खोला की खाली सर. सर फार मोठी शोकांती सर, फार मोठी शोकांती. अहो 9 तारखेला व्हिडिओ काढला जातो आणि 2 दिवसात ही डबल लावलं जाते. ती डबल तर आहे का एस्टिमेटमध्ये तुमच्या? काही बी खोटं आम्ही काय करू? काय तुम्ही इन्स्पेक्ट केलं, किती तारखेला व्हिजिट केली आता इथं आणा पटलावर. चला आम्हाला बघू जरा काय केलं. आणा तुम्ही, जाऊ या तुम्ही. नाहीतर आमचा सरळ आरोप आहे साहेब यांनी याच्यात टक्केवारी खाल्ली. ते बिल माहिती आहे त्यांच्या, त्यांना अहो बिल नाही, माहिती असं कसं नाही साहेब? म्हणून चालणार. त्यांना अहो काय माहिती साहेब, पण बिल कसं काढलं तुम्ही? बिल निघालेलं कसं? सही केली का नाही बिल अर्ध तरी निघालेलं? बिल निघालं ना. नाही हे जे म्हणतात किती बिल पण तुम्हाला निघाले? साहेब 15 दिवसापूर्वी आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे. याच्या बिल माहिती झालं, हे सगळं बिल झालं. किती निघाले? आत्ता सांगतोय ना ते सांग. बिल किती नाही, निघाले? पण त्या आधीचं साहेब काम आहे ना साहेब. जर समजा ह्या माणसाने हे निदर्शन झालं नसतं तर काय झालं असतं? संपला विषय. आम्ही मूर्ख आहोत समजा, आम्ही एवढं जाऊ आम्हाला काही काम नाही. जर नाही ना साहेब, या माणसाने हे जर निदर्शन झालं नसतं तर ते काम तसंच राहिलं असतं की ना साहेब. तसंच निकृष्ट दर्जाचं काम राहिलं असतं की ना साहेब. मोडस ऑपरेंडी साहेब समजून घ्या या विषयाची. जर ह्या माणसाने याच्याला आवाज उठवला नसता तर या कामाची अवस्था तशीच असते ना साहेब. आणि हे अभिप्रेत आहे का? हे कंत्राटदाराचे साहेब लाड बंद करा. त्याला काळ्या यादीत घाला. कोण आहे तो, कोण असेल तो असेल, आम्हाला काय देणं नाही. हाय काय मत बघू ना. आणि साहेब त्यांनी आता मला सांगावं किती तारखेला व्हिजिट केली, काय काय इन्स्पेक्ट केलं साहेब तुम्ही? या माणसाला आता कळतंय निकृष्ट दर्जाचं काम आहे, या अधिकाऱ्यांना कळावं ना कळायला पाहिजे ना. काम बघितलं त्यांना कळतंय का आपला खिसा गरम असला, टक्केवारी असली की सगळं ओके. नाही चालणार साहेब, आता या राज्यात नाही चालणार. हाताने टाकायला की पडतंय. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या जरा, बघा नाही चालणार साहेब. अवस्था काय आहे. हे एक मिळालं, आणखी किती असेल साहेब असं? हेच धंदे करायचे का साहेब आम्ही? बघा नाही काय झालंय. ह्यांना कशाला ठेवलंय? आणि ही आता इथे ठेवलं नाही. ह्याने आता 2 दिवसात काय केले, डबे लावून त्या सिमेंट नुसत्या ताराच्यावर घुसविले. त्या सकाळी मी तिथे जाऊन व्हिडिओ आणि हे जर साहेब आम्ही करायचंय तर ह्यांचं काम काय आहे? ह्यांनी यांना घरी काय पाठवा. करायचं? हो. काय करत नाही, आम्ही हे करत बसतो. हे डबे दिसतेत का? डबा आहे का हो साहेब? आहे का यात? तेल आणून द्या म्हणजे गाव जाळा आमचं एकदाच. आता आता त्यांनी कुठे इन्स्पेक्शन केलं, काय नाही, ते हे केलं, करा. काय खर्च साहेब? आता तुम्ही इथलं तातडीने निर्णय घ्या. हे असे टाकून दिलेत खाली ढकलून. अशी अवस्था आहे. 39 लाखात 3 असं एस्टिमेट असतं का? 1 किलोमीटरच्या अंतरावर तुमचे- बोर्ड एका ठिकाणी. 3 होद्याल 4 होद्याल पण गुणवत्ता राखा ना साहेब. हा 3 बनवलं, उपकार केले का आमच्यावरती? नाही परवडत सोडायचं कंत्राट. आणि तुम्हाला काय विषय येत होता ह्यात? तुम्ही नियमाप्रमाणे काम करून घ्यायचं. टक्केवारीचा विषय हो, कसला विषय आहे? जगाला माहिती आहे ना काय करते ते. साहेब त्यांची कधी विजिट दिली ती काढा. हा? त्यांचं काय असतं का नाही? सगळं तुमचं असं बोय नाही. असतं का? डायरी बिरी काय? हालचाल बुक रजिस्टर वगैरे- हालचाल रजिस्टर काढा. सांगा लवकर. आम्ही जात नसतो आज. काय झालं तर जात नसतो. तुम्ही काय केस करा, काय करायचं ते करा आमचं. आणि आम्हाला अधिकार आहे तुम्हाला विचारायचा. हा साहेब शोकांती काय साहेब? बिल काढलं तुम्ही त्याचं, जर आम्ही लक्ष घातलं नसेल तर त्या पुलाची अशीच अवस्था तर असते. फायनल बिल निघालं नाही. आणि किती निघाले तिथे सांगू दे ना त्यांनी. त्यांना माहित आहे ना किती निघाले. किती निघाले बिल सांगा, किती निघाले? अमाऊंट माझ्या एक्झॅक्ट लक्षात अहो सगळं माहिती आहे, त्यानुसार विचारा टक्केवारी वर तुमची. वर विचारा. तुमच्या यंत्रणेला विचारा. कागद आणा. तुमचं काय तर आहे की नाही? ओशी राहते की नाही फाईलला इथं? आणि हालचाल रजिस्टर यांचं दाखवा, जगताप साहेबांचं. काय इन्स्पेक्शन केलं आम्हाला पण कळलं ना. असतंय का नाही साहेब? आपलं नाव किशे साहेब, त्यांचं हालचाल मागच्या रजिस्टर. वेळेस साहेब मनसेनं तोडलं होतं. का सीट तोडली होती कोपऱ्यावरची? तोडली होती का बाबा? माहिती आहे ना. मग ते पण आम्ही करायचंय का? काच फोडली होती साहेब नागरिकांनी. का? हे PWD खातं निष्क्रिय आहे म्हणून. विषय तो नाही. विषय तोच आहे हा साहेब. विषय काय आहे? आक्रोश साहेब, आक्रोश. विषय आक्रोशचा आहे. शोकांती काय साहेब ही? आणि आंदोलन करणाऱ्या माणसाची दम देते ही. आम्ही फक्त हिंसक नाही एवढाच विषय आहे. मनसेवाली काय केला कार्यक्रम तुमचा? तुम्ही सांगताय लगेच की आज ही आली होती आणि ती आली होती. कोण सांगते हो या ऑफिस मधनं माहिती? का? ते तर मग कारवाई का करत तुम्ही नाही? साहेब सांगितलं पाहिजे. हे दलाल जे घुसले ना साहेब इकडं, हा? आणि यांचं ते ऐकतात ना. हे जनतेचे नोकर आहेत, दलालांचे नाहीत, कॉन्ट्रॅक्टरचे नोकर नाही ते. काय ह्यांनी नीतिमत्ता जपली नाही पाहिजे साहेब?
कंत्राटदारानं कट कमिशन दिलं की त्यांना कसे आहे घालायचे ते घाला, आम्ही काही करणार नाही. अर्थ झाला साहेब हा. त्यांनी विजिटच दिलेली नाही, हालचा रजिस्टर ह्यांनी दाखवायचा आता. काय केलं इन्स्पेक्शन सांगा तो इथं सांगा. हालचा रजिस्टर कोणाला असतंय? साधं काम झालं ना, कामावर लांब न ओळखतं साहेब याचं काम योग्य आहे की नाही. आणि हे तर तुम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत, यांना कळत नाही का त्याचं काम इथं झालं? क्लार्क कोण आहे? इकडे मागवा दाखव, रजिस्टर तिकडे दाखव जरा. क्लार्क कोण आहे? हा, ते हालचा रजिस्टर आणा. दाखवा यांचं काय किती बिल निघालं आम्हाला बघू दे जरा. हालचा रजिस्टर आणा यांचं. काय इन्स्पेक्शन झालं, काय कधी गेलं होतं सांगा ना तुम्ही. बांधकाम विभागाचा हालचा रजिस्टर आणा. नाही आणणार हो, सगळे सामील आहे. आणा साहेब, सांगा. हा. साहेब ऑर्डर द्या ना. तुम्ही द्या की, सांगा सांगा की. साहेब त्यांना. सांगा, फेसबुक लाईव्ह करणार मग. विषय काय अजिबात नाही. नाही. तुम्ही सामान्य माणसांचं ऐकलंच पाहिजे. आणि शिस्त आहे ती नियमानं. तुम्ही आम्ही काय वेगळं मागितलं आमच्या घरातलं, तुमच्या घरातलं मागितलंय? बरोबर आहे. मग इथलं रजिस्टर दाखवा. हालचा रजिस्टर आणा हो. सर यांना तुमचं नाव काय? बरं काय इन्स्पेक्शनला गेलं काय प्रूफ? बरं ठीक आहे. बरं काय प्रूफ आहे तिथे इन्स्पेक्शनला गेलं होतं? यांनी विजिट दिलेलं काय? हा. माझं ऐकून घ्या. हा हा. यांचं कार्यविवरण नोंदवही असते. कुठं आहे? त्यात आहे का त्या दिवशीचं इन्स्पेक्शन झालं त्या दिवशीचं? हो जगताप साहेब, बोलतो राहा. आम्ही काय तुमचं ऐकायचं आलेलं नाही. रजिस्टर्ड नसतं साहेब. अरे मग कार्यविवरण काय असेल ते तर दाखवा ना आम्हाला. आम्ही यात जाऊ, आम्हाला नाही कळत. घरची कामं ते तर दाखवा सुद्धा आम्हाला. दाखवा काय असेल ते कोर्टात तुमचं. जायचं मला वेळ नाही. चला दाखवा तुम्ही. हो जगताप साहेब, कुठं आहे तुमचं ते दाखवा ते काय? इन्स्पेक्शन काय केलं, चला. किती पैसे निघाले दाखवा मला. दाखवा दाखवा. आणि तुमची डायरी बी काढा. आपशिकला विजिट कधी दिली? ती डायरी कशाला आणल्या? विजिटची आहे काय? मग कशाची आहे? टक्केवारी लिहायची असेल तर. पर्सनल. टक्केवारी तुझे एवढे, तुझे एवढे, तुझे एवढे. हा ओके, तुझी टक्केवारी मिळाली. ओके चला पुढे नेक्स्ट. आणि तुम्ही आता विजिटल्याच आमच्यावर. आणि तिथं हाय तिथं परिस्थिती बघायची आणि पंचनामा करायचा. तुम्ही- कॉन्ट्रॅक्ट देतात तो, दुसरं कोण येत नाही. सामान्य माणूस येतच नाही इकडे. ह्यांना माहितच नाही. ह्यांनी दाखवा तो पॉईंट मला इथनं जाताना. किती वेळा साहेब आक्रोश झाला 39 इकडे. लाखाच्या कामावर तुमचा पॉईंट कुठं आहे ते दाखवा आम्हाला. अहो जनतेचे पैसे आहेत जगताप साहेब का तुमचे आहेत? पगार कशात नव्हतं तुमचा? जनतेत नव्हतं का तुमचं वेगळं काय? टक्केवारीतनं. टक्केवारीतनं. हा ते पुरत नाही ना पैसे. प्रश्न टक्केवारी पगार करा. सगळ्या कामाचं साहेब तुम्ही ऑडिट करून घ्या. जे काम अपसिंगच झाले की नाही ते सगळ्याच ऑडिट पाहिजे ऑडिट करून घ्या आता. साहेब. त्याशिवाय सगळं बाहेर आणि येणार. हेच होते याच्या आधी पण हेच होते. काळ्या आहेत घाला सगळं माहिती आहे साहेब. सब मिली बघत आहे साहेब. सगळ्यांचं माहिती आहे. त्यांना आता हा कॉन्ट्रॅक्टर सगळं माहिती आहे. त्यांना काय केलं काय केलं अहो, सगळं साहेब, माहिती आहे. 2 दिवसात कसं बदल तोंड होईल? उघडणार नाही अजिबात. काम झाल्याशिवाय तर बिल निघायला पाहिजे का? आता का डबल लावायची चालली ती? वजन पडलंय ना. वरनं तारा टाकायला चालले त्या, म्हणजे तारा दिसावी. तुमचं टेस्ट रिपोर्ट ती सगळं पाहिजे ते आज. काढून दाखवेल. ओशी असते का नाही ह्या डिपार्टमेंटला? काय हो साहेब, ओशी असते का हो इथं? पुढे सांगलेलं देता ना तुम्ही? काही नुसतं आपलं बसायसाठी ऑफिस आहे. नाही. ओशी बीसी काय कागदपत्र आहेत का? असते ना. मग सांगा ना. साहेब त्यांना दाखवायचं. सांगा आम्ही कशाला आलो एवढी जण? सांगा ना. आम्हाला काय काम नाही काय? शेतीचा उद्योग सोडून आम्ही कशाला आलो इथं? त्यामध्ये शेतात तुम्ही आम्ही तुमच्या पुढे काही बरं आम्ही का कशाला साहेब आक्रोश वाढवताय विनाकारण? चाललंय सुरू. नाही तुम्ही सांगा ना आम्हाला. आमचं काय म्हणणं आहे साहेब. माहिती झाली ना साहेब. साहेब तुम्ही नवीन आलाय पण हे तुमचा मुद्दा मान्य आहे. सब शामिल आहे सर. सगळे ए टू झेड. राग येतो साहेब आम्हाला. काय करायचं? काय झालं की परवा माझा की पूर्वी साहेब हा? तुमच्या समोर कागद दिले ह्यात काय चुकीचं दाखवा ना आम्हाला. यात चुकीचं असेल तर आम्हाला काय वाटलं ते शिक्षा द्या. हा? सांगा त्यांनी हे चुकीचं आहे म्हणून. अहो ह्या वकील साहेबांचं काय हो? सामाजिक कार्य म्हणून येते ती काय आहे याच्यात? हा, हापशिंग कुठं, वांगी कुठं? आणि अशी माणसं असली म्हणून तर आम्हाला इथं हे होते. नाही तर तुम्ही बसून सुद्धा देणार नाही. तर मागच्या वेळी पण फोड हो. साहेब. मग तुम्ही का आदेश दिला? साहेब यात सांगा तुम्ही ना. ऑब्झर्व करा. कंत्राटदार फार जास्त प्रमाणात देतात साहेब. आणि हे ऑफिस टक्केवारीसाठी बदनाम आहे साहेब. मी जाहीर म्हणतो, चुकीचं म्हणत नाही साहेब. तुम्ही आता नवीन आलाय, तुमची मोठं ऑलरेडी चांगली असू द्याल, काय अडचण नाही. अहो, पण हे सामान्य- ऑफिस आहे ना एवढं बदनाम आहे साहेब, खरंच बदनाम आहे. आता पण मला 5-50 कॉन्ट्रॅक्टर दिसतील तुम्हाला. आहेत बाहेर. बोलवा की तुम्ही, आवाज द्या. त्यांना किती कॉन्ट्रॅक्टर दाखवतो. आपल्याला दैनंदिन देतात. त्यांची काढा फक्त आपशिंगची जगताप साहेबांची. आणि ते कुठे आहे साहेब? बोलवा साहेब जरा जगताप साहेबांना. अहो त्यामध्ये कुठं आहे त्या पुला संदर्भात काय दिलंय का त्यात बघा की जरा विजिट तुम्ही. विजिट काय आहे का तिथं? रस्ता क्रमांक पूल हो काय तर दाखवा ते आम्हाला. त्या बोर्डावर लिहिले ते आहे का बघा गेलेत त्यात. ना, सापडतंय काय त्यांना? नोंद काहीतरी असेल ती.
मग पुन्हा डबा बनवा, याव बनवा, हे आदेश कोण देतंय? ही अक्कल सुचवतोय कोण? सर जर ते काम चांगलं असेल तर ह्यांनी दुसऱ्यांदा डबा बनवायचं कारणच नाही ना. काय होई डब्याची काय अवस्था आहे हा? पुरला पाहिजे ना पगार. पगार होत नाही ना. हा? परत तेच होणार. आहे का 11-3 पण झालेली काय पाणी झाले का साहेब? विजिट झाली. आता तुम्हीच तर- कुठं? हा मग दाखवा ना साहेब. दाखवते ना तुम्हाला. तुम्ही असं कसं म्हणताय? मग साहेब व्हिजिट झाली, त्या व्हिजिटमध्ये साहेब काय केलं? 11-3 म्हणजे जवळच आहे. 4ला काम संपलंय, पुन्हा नाही विजिट झाली. काय झालं 9:40 ते 18:15 पर्यंत सासपुडे अपशिंगे हां. अपशिंगे परत अजून दाखव. मोटरसायकल शासकीय कामावर देखरेख. आता साहेब हा शेरा जो मारला आहे, शासकीय कामावर देखरेख व कार्यालयीन कामकाज. काय देखरेख केली साहेब? ही देखरेख केली साहेब? देखरेखची म्हणजे काय केली? देखरेख करणे म्हणजे जाऊन भेट देऊन दया मारणे, टक्केवारी केली, संपला विषय. काय साहेब बघा ना साहेब, मोटरसायकल म्हटलं हा साहेब. विषय आहे ना साहेब. साहेब देखरेख काय केली? ह्या माणसाला जर कळत असेल, आपल्या दर्जाचं काम करताना या माणसाला कळत असेल साहेब इंजिनियर माणसाला काय पाहिजे ना? इंजिनियर आहे ना? की बरोबर करा. आता काय बोलायला की साहेब पडतोय. आता हे एवढ्या वेळा झालं का देखरेख? हे बघा कडेगाव खंबाळे औंध शिके एवढ्या साहेब एवढ्या वेळा व्हिजिट केलेल्या माणसाला हे जर निदर्शन येत नसेल तर अवघड आहे. हा किती वेळा व्हिजिट केली त्यांनी? त्यालाही माहीत आहे आपलं कोण झाड वाकडं करत आहे ते पण गेलं. काय केलं अधिकारी तर त्यांना बोलून घ्या जगताप साहेब कोणात. बघा साहेब बघा ना एवढ्या वेळा व्हिजिट केलं तर त्या अधिकाऱ्याला निदर्शनास आलं पाहिजे ना माझ्या कामाची क्वालिटी काय. माझं एवढंच म्हणणं आहे. एका सोम्या गोम्या हे शेतकरी आहेत यांना काय माहित नाही. यांना जर कळत असेल साहेब हा अधिकाऱ्याला एवढा लाख रुपये पगार कशाला देतो शासन? टक्केवारी खायला पैसे नाही साहेब. ते कामाची देखरेख करायला इथं लिहिले की शासकीय कामावर देखरेख म्हणजे कसली टक्केवारी मला मिळाले का नाही? आता मी सांगितलंच की हा साहेब आहे ना शेअर आहे की नाही साहेब? सह्या मी मारून काय म्हणतो, टक्केवारी किती आहे ती बिनमाहितीचं बघली. झालेलं असावं. साहेब कसं साहेब मग देखरेख काय केली यांनी? नाही त्यांनी बोलू दे की जगताप साहेबांनी बोलू दे. देखरेख देखरेख म्हणजे काय साहेब? ते एस्टिमेट घेऊन या काय आपण. फिरून आले आपलं चला जाऊया आपण असं जगताप साहेब बोलो. गंमत मध्ये सगळं चाललंय का? हा कुठं तर कोंबडा का आपलं कॉन्ट्रॅक्टर ते खायला गेले असतील खरं तर. काय आहे दुसरं काय यांचं चोचले आम्हाला माहित नाही का? फोन लावून सांगितलं आपशिंगची माणसं आली आहेत. हो साहेब साहेब मग कसं काम चालू साहेब आहे? मी काय म्हणतो की एवढं जर साहेब एवढं जर ते म्हणतायत शासकीय कामावर देखरेख कुठलं काम केलं मग शेत? आणि किती ठिकाणी आपशिंगात काम चालू आहे? एका ठिकाणी फक्त काम चालू होतं तुमचं. शासकीय कामावर देखरेख म्हणजे मला कळून आलं साहेब कुणावर तक्रार केली? साहेब काम आपशिंगात किती ठिकाणी चालू आहेत? व्हिजिट बघा ना साहेब त्याचं सगळं ठीक आहे मी मायग्री करतो त्यांनी visit तुमच्या केली. बांधकाम विभागाची कामं किती ठिकाणी चालू आहेत आपशिंग्यात? मग एका ठिकाणीच होतं ना ते जवळपास का ते बी तुम्हाला माहीत नाही एरिया. हां आता तुम्ही इथं म्हणताय शासकीय कामाची देखरेख करून आला इथं ह्याचा उल्लेख आहे. काय केलं हो पुलाची देखरेख तुम्ही सांगताय का? साहेब या अडाणी माणसाला कळालं या माणसाला कळालं पण तुम्हाला कळू नये साहेब. आपण इंजिनियर आहे ना? हो साहेब मग तुम्हाला काय पाहिजे की नाही? काय बिनमाहितीचं झालेलं आहे. कसं साहेब बिन माहितीचं असं ही बरोबर. वाचू नका साहेब अधिकाऱ्यांना. तुम्ही काय करताय साहेब असं? तुम्ही अधिकारी आहात अधिकारी वाचू नका. ते एस्टिमेट आहे काय तुम्ही आज तुम्ही आता वाचवाल साहेब? पण चुकीचं आहे estimate साहेब. त्याप्रमाणे आहे का बघा? चुकीचं आहे साहेब. काय तुम्ही सांगितलं का त्यांना? चुकीचं आहे काय करायला? फार चुकीचं साहेब. एस्टिमेट मध्ये सळी वगैरे आहे का हो जगताप साहेब? तुम्ही वाचू नका. मग ते ह्याचा काय आहे का? काय काढलं का तुम्ही? तेलाचा डबा आहे का? हा? estimate मध्ये त्याला डबा- तेलाचा डबा आहे ते का इथं दिसतंय बघा. तुमच्याकडे आहे का? केलं झालं, आता visit दिलं, संपला विषय का? आहे का? एस्टिमेट मध्ये आहे का हो साहेब तेला डबा? मोकळा तेलाचा डबा असं काय आहे का? मी तेच सांगतो तुम्हाला ते न कळत त्यांच्या झालेले आहेत. नाही नाही माझ्या साहेब नको. नाही, 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 नाही. मग कसली पाणी केली यांनी? तेलाचा डबा नाही शटरिंग असते त्याच्यात. चला की मग. अधिकारी- अधिकारी- अहो जेमिनी सरळ तेलाचा डबा लिहिलाय. साहेब ठीक आहे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे चुकीला- पण ही वेळ कोणामुळे आली? चूक झाली आहे. ही वेळ कोणामुळे आली साहेब? थांबा थांबा. हा ही तेलाचा डबा हो का सोयाबीनचं दिसतंय का? आपण शेतकरी आहे का सर? शेतकरी मग शेतकऱ्याला ओळखतं बघा हे काय आहे ते सांगा ना. काय झालं? बोला 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 काय झालंय साहेब? आता बोला तुम्ही. हो साहेब काय हो जगताप साहेब? नाही त्यांचा विषय त्यांचा जुने संबंध आहेत. आणि जेमिनीचं बी आहे सगळं क्वालिटी व्हायची डबा. कंत्राटदाराशी जुने संबंध आहेत. A1 क्वालिटीचे डबे तुम्ही हो. काही बोलू नका त्याच्यातच मटण शिजवलं असेल त्यात तेलात जेमिनीच्या.
काय दुसरं असतं त्यांचं? रात्री मटण शिजन सकाळी आपलं ते साहेब एवढी वेळ देखरेख केली, आरकेचं आहे, जेमिनीचं आहे, बरेच नाव आहे ती साहेब. साहेब एवढी देखरेख असलं केली, एस्टिमेट कुठे निघतंय? यांनी काय केली देखरेख साहेब हे कळायला पाहिजे. काय देखरेख केली? आता एवढ्या वेळ त्यांची व्हिजिट झाली. आणि त्याच्यावर डबे होणार का? आणि स्टिकर साहेब- काढायचं भ्रष्टाचार करताना. 4 हा स्टिकर तर डब्यावर काढावं. आणि मग तुमचं काय कसला पत्रा म्हणला? ठेवच आहे का ते? तुम्ही म्हणताय ते टेक्निकल काय बोलला की आता? काय शपरिंग काय म्हणला सर? मोटरसायकल साहेब, हा मोटरसायकलनं प्रवास करून त्यांनी बघितलंय. म्हणजे काय त्यांना पाणी केली साहेब? फोर बघा ना व्हीलर साहेब, 4 व्हीलर ठीक आहे, काळी काच होती दिसली नसेल, मोटरसायकल साहेब. ताजं बांधकाम काल चालू आहे. ह्यांना विचारलं का? विचार हो सर बांधकाम चालू आहे माहिती आहे? आता जाऊया. त्यांच्या माहिती तेच म्हणते माहिती नाही नाही मग कारवाई करा ना, आमच्या आहे ना ती. त्याच्यावर कारवाई करा कॉन्ट्रॅक्टरवर. साहेब तुम्ही जर आता खराब कारवाई- बोला सर. तुम्ही साहेब कारवाई करणार का नाही एवढं आम्हाला सांगा. जे अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे सगळ्यांना नोटीस काढायची, त्यांच्यावरती कारवाई करायची. करणार असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा, आम्ही आमचं निघून जाऊ. शीच आहे वाटतं फोटो. सांगा साहेब आता काय करणार सांगा तुम्ही. तुम्ही मला सांगा, तुम्ही वकील साहेब सगळे मूर्ख आहात, निघून जावा. इथं काही कारवाई होणार नाही, आम्ही निघून जाऊ. तुम्ही आम्हाला सांगा, कारवाई करू, आश्वासन नको. यांच्यावरती कारवाई करण्याचं ठोस कारवाई संध्याकाळपर्यंत शो कॉज द्या. असं का झालं? त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत घाला, तर साहेब हा न्याय होईल. नाहीतर आमचा अंत पाहू नका. जबाबदार पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून साहेब बोलतोय आणि आम्ही शांततेत बोलतोय, पण अंत पाहू नका. तुम्ही नवीन आलाय, तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा करायची नाही आम्हाला, पण ह्यांच्यावरती तुम्ही सोडू नका. त्यांना सोडू नका, क्लार्क साहेब पुढे आहेत. अजिबात सोडू नका. याचे जोर असताना पण अजिबात सोडू नका साहेब, कुठलीही काही करू नका. नाही नाही त्यांचं ओरिजिनल जोरच दे. घरचे उरली. आणि ते फोटो दाखवा बंधाऱ्याचं पूर्ण झालेलं. आणतील की साहेब? काय करणार साहेब? कारवाई होणार की नाही आम्हाला एवढं तरी सांगा. माहिती घेतो माहिती साहेब काय करायची पुरावा करत आहे? दिले. तुम्हाला काय काय माहिती घ्यायची आम्हाला सांगा. नाही चला फील्ड व्हिजिट करू आपण सगळे. चला आत्ता जाऊ. आपण फील्ड व्हिजिट करू. चला, चला, सगळे. हो जरा पारदर्शकता. एकदाच उद्या काय होते तुमच्या हस्ते एकदा पारदर्शक उद्या ह्या विभागाची. काय करणार ते पण आम्हाला माहित आहे. तुम्ही आम्ही चौकशी करतो, आम्ही पाहणी करतो. साहेब एवढं सोपं नाहीये. तुम्ही विषय हलक्यात घेऊ नका साहेब, विनंती आहे तक्रारदाराला सुद्धा तुम्ही बोलवला. तुम्हाला. विनंती आहे, विषय हलक्यात घेऊ नका. तुम्ही जर हलक्यात घेतला साहेब, मग आम्हाला आमच्या पद्धतीने वागावं लागेल. हे फार सौम्य वागतो साहेब आम्ही. अहो एवढे पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष अजिबात आहेत, घेऊ नका. तालुक्याची माणसं आहेत, ही सगळी तालुक्यातली कार्यकर्ते आणि आहेत. सरकार आमचं आहे आणि हे व्यवस्थित झालंच पाहिजे. छाती तुम्ही ठोकपणे सांगतो, आम्ही हलके करून येणार. साधा मग कितीही शेतकरी- मोठा अधिकाऱ्याचा बळी दिला चालेल, पण साहेब हे काम व्यवस्थित झालं पाहिजे. ते वरचं जे आहे ना ते झालं असेल त्याच्याकडून. झालं नाही साहेब. नाही नाही वरचं नाही आदेश करा, सगळी चौकशी झाली पाहिजे मला फक्त तुम्ही लेखी आणि आमच्या समोर झाली पाहिजे चौकशी. लेखी त्यांच्यावरती त्याला काळ्या यादीत टाकायचं पत्र पाहिजे. हे सगळं अधिकृतचं कामकाज आहे. जे अधिकारी त्याला पाठीशी घालत होते त्यांना शोकॉज काढा, त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे साहेब. आणि कृपया या प्रकरणाला वेगळं वळण लावू नका, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. नाही नाही वेगळं वळणाचं काय विषय नाही. अहो नाही, जनतेचा नाही. पैसा पाण्यात जातो ना हो. 40 लाख साहेब, 1-2 चिचुक नाही साहेब. हे कर रुपी पैसा आहे जनतेचा साहेब. का पगारातून झालाय आपल्या डिपार्टमेंटच्या. मी विनंती करतोय परत तुम्हाला साहेब, तुम्ही कारवाई करा. आता 15 दिवस तुम्ही आलाय ना, आमचाही रेकॉर्ड तपासा आम्ही कोण आहोत. जेवढे चांगले ना तेवढंच वाईट आहोत आम्ही. आम्ही विनंती करतोय, जर तुम्ही केलं ना साहेब, जे काय करताल ते आम्ही करू. आणि ते टोकाच असेल. मग 40 लाख रुपये जनतेचे पैसे पाण्यात गेले साहेब, सोपी गोष्ट नाही. आज पै महत्त्वाचं आहे. एवढं गव्हर्नमेंट ट्रान्सपरंट वागतंय, एवढे चांगले आमचे नेते आहेत, आणि असल्या अधिकाऱ्यामुळे आमचं जर सरकार बदनाम होतंच ना साहेब, गाय केली जाणार नाही. एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारीपूर्वक सांगतो साहेब. जगताप साहेब, हे जे मध्ये बांधारा जिथं माती टाकली आहे तिथं काँक्रिटीकरण आहे का बांधते इस्टिमेटला? पाईपच्या वरती कॉन्क्रीट केलं. आहे का? केले. कुठं आहे? फोटो दाखवा. साईडनं काहीच नाही, पाण्यात वर पाहिजे काँक्रिटीकरण, खाली किलो वगैरे आहे. किती इंची असतं हो साहेब? 6 इंची. मग बघूया आपण, जाऊ दाखवताय आम्हाला साहेब. जाऊन इन्स्पेक्शन करा साहेब तुम्ही. जर तुम्ही खरंच कार्यक्षम अधिकारी असाल तर तुम्ही हे केलं पाहिजे. आणि ह्या खुर्ची बसल्या साहेब शोभत नाही. 15 दिवस चालू, 1 दिवस चालू चालत नाही.
ह्याचं कामच ह्या तुकाराम गोष्टीचं मुंडेचं आहे. बघा साहेब आदर्श घेता काम- तो आज समोरच नाही अहो. 15 दिवसापूर्वी आलो मी काय करू अन्न भेसळ अहो तुम्ही एक लावलं धंद्याला डॅशिंग आहे त्यांना. जरा कारवाई डॅशिंग करा ना. कोणतं साहेब कोणतं साहेब कंत्राटदारांना कोणतरी हा? धमकी अधिकारी आलाय हा. हो. काय तुकाराम मुंडेसनी मारून टाकलं का कुणी? प्रामाणिकपणाने हा? चाललं चांगलं. या कडेगाव तालुक्याला कळू द्या इथे एक खमक्या PWD अधिकारी आलाय आणि अतिशय पारदर्शक आहे मुख्यमंत्र्यांनी झेड सुरक्षा दिली त्याला का हो साहेब? दिलीच ना मग मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय साहेब तुमचं हा मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं साहेब हा की तुकाराम मुंडेला कुठल्याही प्रकारची त्यांनी अडवलं नाही अडवलं नाही जी सुरक्षा दिली. स्वतः तुकाराम मुंडे म्हणाले मग एवढं सरकार पारदर्शक साहेब तुम्ही कशाला बघताय असं या कडेगाव तालुक्याला एक नवा मापदंड घालून द्या तुम्ही आणि या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा आम्ही बोलतो ते योग्य बोलतो चुकीचं बोलतो ते अहो, तर सांगा आम्हाला त्याचा कळू द्या. एक सुद्धा फोटो दावला नाही काय अडचण काय आहे? फोटो गावते बी का नाही का मिरजला गेलं सगळं फोटोची कॉपी दावायची वशी सर गाव कुठलं हो? किती वर्ष झाली काय आणि ड्युटी जॉईन करून 10 वर्ष. मग 10 वर्षात तुम्हाला साहेब हे कळणार नाही हा आमच्यासारख्याला कळते राव त्याला असं डबा वापरायला होताय चौकशी लावा साहेब हा नाहीतर एवढं आम्ही EOWला ईडीला EOWला अर्ज करू हो यांची चौकशी त्यांची आपण चौकशी लावूयात बस संपलं त्यांच्या साहेब. संपत्तीची सगळी चौकशी लावू जॉईन झालेली आणि ते झालेली त्याशिवाय यांना बी कळणार नाही किती कॉन्ट्रॅक्टरांचा लाड साहेब, काय करायचा करू आम्ही काय तुम्ही कारवाई करणार आता येत आहे बघायला काय करू साहेब सांगा तुम्ही जरा बोला माहिती घेतात कशी घेणार माहिती आता समोर जाईल की साहेब नाही, नाही. हो साहेब हे उत्तर आहे, साहेब माहिती नाही आता जुजवी उत्तर नको साहेब हो. बघा, बघून या पॉईंटला पाहिजे. चला साहेब आधी हे गावकरी आहेत हो हे गावकरी यांच्यावर चला आणि बघा साहेब माहिती घेतो कारवाई करतो कारवाई करतो, समोर मी त्याला सांगतो या सरकारला काय हे तरी करू नका साहेब अहो तुमच्या समोर अधिकारी आहेत काँग्रेसचं सरकार नाही साहेब भाजपचं सरकार आहे या काळात हे करू नका या सरकारच्या काळात हे करू नका मानसिकता सोडावी लागेल बघतो कारवाई करतो रिपोर्ट घेतो अजिबात करू नका सर नाही ना तुम्ही बोलता राहा काय तर कारवाई झाली पाहिजे काय करणार सांगा काय केली त्याशिवाय ती लिहिली जरा इथं मुद्दा सकाळ्यात जावं अधिकाऱ्यांची तपास करा आणि काळे दे टाका कॉन्ट्रॅक्ट टाकतो काय यादी टाकणं ठीक कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं आणि यांना नोटिसा द्या ह्यांना नोटीस आज काढा आम्ही उठणार ना बरं साहेब जेवणार मी तुमच्या डब्यातच काय करायचं आहे साहेब बोला चला साहेब आम्ही कामं सोडून आलो तुम्ही कामावर आहे तुमचा पगार चालू आहे आम्हाला पगार चालू नाही ह्या कामाबद्दल कुठला पगार दिला जात नाही नाहीतर त्यासनी विचारा आमची तुमची कधी ओळख आहे का नाहीतर ह्यातलं कुठल्या नाही सांगावं की सागर सुरेशी विशाल मोहिते इथं कधी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला आले सांगा अहो जिल्हाध्यक्ष आले ही अवस्था होते आणि सामान्य नागरिकांना काय न्याय देणार आहे तुम्ही हां सगळे आणलं का साहेब तुम्ही बसा इथे त्यामुळे कोर्टात कामा मी जाऊन येतो आणि ठोस उठायचंच नाही काय नाही मी घरी सांगतो काय करायचं जाऊ का साहेब कोर्टात जायचं आहे मला माझं हिअरिंग आहे सेशनला आणि डिस्ट्रिक्टला मी येणार माघारी करत तुम्ही असं समजू नका म्हणजे येणार माघारी तसं नाही पण खाली साहेब बसू का आम्ही साहेब साहेब खाली साहेब बसतो साहेब मी काय म्हणतो तुम्ही काय करू शकत नाही आम्ही खाली साहेब, बसतो चला खाली बसा सगळी तुम्ही या कारवाई खाली. सुरुवात करा खुर्ची काय उपयोगात नाही आपले हे आमचं सरकार आहे हो आम्हाला असं करायची गरज नाही आहे तुम्ही आज भाऊ या जे अधिकारी इन्वॉल्व आहेत त्यांना विचारा त्यांना सरळ टाका जाऊन येतो आपण करा इथं मी बसतो. 2-3 तास देतो मला रिझल्ट द्या या हे चला, कारवाई करा सरकार तुम्ही. आहे. हे बसा साहेब, खाली. सर्वसामान्य सरकार आहे. दरवाजे हे घे, बसा विनंती करू. दादा बसा बसा चला चल रे